नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्राप्तिकर कायदे सुकर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मुद्द्यावर भारत आफ्रिका परिषदेत भारताचा भर. राजद्रोहाबद्दलचं परिपत्रक मागे घेतल्याची राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास देणार, दिवाकर रावते यांची घोषणा. आतापर्यंत देशभरातून 80,000हून अधिक मेट्रिक टन डाळ जप्त साठा आठवडाभरात किरकोळ बाजारात येणार. कोल्हापूरकरांचे महत्त्वाचे प्रश्न त्वरेनं सोडवू, मुख्यमंत्र्यांची प्रचार सभेत ग्वाही. आणि शिवसेना हा भूमिपुत्रांचा पक्ष असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांचं डोंबिवलीकरांना भावनिक आवाहन. आता सविस्तर वृत्त. प्राप्तिकर विषयक कायदे सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर.व्ही. ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. जेटली यांच्या हस्ते आज पॅन शिबीर आणि ई सहयोग या उपक्रमांचं उद्घाटन झालं. जनतेला लवकरात लवकर पॅन कार्ड मिळावं यासाठी तसंच प्राप्तिकर विवरण कागदरहित व्हावं या दृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भारतातली करपद्धती सुलभ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून देशी आणि परदेशी उद्योगपतींनी लावून धरली आहे. त्या मागणीची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली असल्याचं जेटली म्हणाले. वित्तीय तूट ही चिंतेची बाब नाही. चालू आर्थिक वर्षातलं वित्तीय तुटीचं उद्दिष्ट सरकार निश्चितच गाठेल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी जोरदार मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज भारत आफ्रिका परिषदेत केली. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 2.5 अब्ज लोक केवळ भारत आणि आफ्रिकेत राहतात. संपूर्ण मानव जातीच्या 1/6 लोकसंख्या असलेल्या देशांना कायम सदस्यत्व न देणं अयोग्य असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेचं हे 17वं वर्ष आहे. त्यामुळे आता या संघटनेत काळानुरूप सुधारणा करणं अत्यावश्यक झालं आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या. विविध देशातील दहशतवादी संघटनांचे परस्पर संबंध लक्षात घेत या समस्येशी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं मत स्वराज यांनी यावेळी मांडलं. राजद्रोहाविषयी राज्य सरकारनं काढलेलं वादग्रस्त परिपत्रक मागे घेतलं आहे अशी माहिती आज सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली. राजद्रोहाविषयीच्या कलम 124A चा दुरुपयोग होऊ नये यासाठी राज्य सरकारनं त्याचा अर्थ स्पष्ट करणारं परिपत्रक काढलं होतं. मात्र या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या 2 याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. मात्र हे परिपत्रक मुळात कसं काढलं गेलं अशी विचारणाही न्यायालयानं केली. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सादर करू असं अणे यांनी सांगितलं. सरकार या संदर्भात नवं परिपत्रक काढणार की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचंही अणे यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात 11वीपासून पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक सत्रासाठी सरकार एसटी पासमध्ये सवलत देणार आहे. या सत्रात विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली. लातूर जिल्ह्यातल्या स्वाती पिटले या विद्यार्थिनीनं पासचे पैसे नसल्यानं निराश होऊन आत्महत्या केली होती. या घटनेची दखल घेत सरकारनं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभय योजना जाहीर केली. या योजनेमुळे सरकारवर सुमारे 9 कोटी रुपयांचा भार येणार असून हा खर्च राज्य परिवहन महामंडळातर्फे उचलला जाईल अशी माहिती रावते यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. डाळीच्या साठेबाजांविरोधात देशभरात राज्य सरकारचं छापासत्र सुरूच असून आतापर्यंत 82,462 मेट्रिक टन डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं आज ही माहिती दिली. विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 8,394 ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. जप्त झालेला डाळींचा साठा येत्या आठवड्याभरात किरकोळ बाजारात आणला जाईल अशी माहितीही सरकारनं दिली. दरम्यान काही राज्य सरकारांनी सरकारी आणि सहकारी दुकानांमधून स्वस्त दरात डाळीची विक्री सुरू केली आहे. राज्यातही पुरवठा विभागाच्या 28 पथकांनी 430 ठिकाणी छापे घातल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोल यांनी दिली. तपासणीच्या वेळी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे 65 गोदामांना सील ठोकण्यात आलं. अकोल्यातही साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
महागाई विरोधात विरोधी पक्षांनी सुरू केलेलं आंदोलन आजही कायम आहे. तूर डाळीच्या चढ्या किमतीविरोधात आज अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसंच राज्य शासनानं साठेबाजांविरुद्ध मोहीम सुरू करून तूर डाळीचे वाढलेले भाव कमी करावे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनंही महागाईच्या विरोधात आज नागपुरातल्या आकाशवाणी चौक इथं थाळीनाद आंदोलन केलं. राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. यावेळी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे विकेंद्रित पाणीसाठ्यातून शाश्वत सिंचन होऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. खानापूर तालुक्यातल्या सुलतानगड, जाधववाडी, बलवाडी, बेणापूर या 4 गावात अग्रणी नदीकाठावर असलेल्या जलयुक्त शिवार प्रकल्पांना त्यांनी भेट दिली. या 4ही ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं समाधानकारक असून त्यामुळे जलसाठा आणि सिंचनात लक्षणीय वाढ झाली आहे अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. जिल्हा प्रशासनानं उत्तम आणि पथदर्शी काम केलं आहे असे गौरवोद्गार यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. राज्यातल्या युती सरकारला सत्तेमध्ये येऊन 31 ऑक्टोबर रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात राज्य सरकारनं आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण धोरण अवलंबत अनेक निर्णय घेतले आहेत. उद्योग क्षेत्राच्या विकासाकरता देखील राज्य सरकारनं वर्षभरात मेक इन महाराष्ट्र, परवाने सुलभीकरण यासारख्या विविध योजना राबवून राज्यात उद्योगाला पोषक असं वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. सरकारनं गेल्या वर्षभरात उद्योग क्षेत्रासाठी अवलंबलेलं धोरण, या क्षेत्राची सद्यस्थिती आणि पुढील 4 वर्षांच्या नियोजनाबाबत विवेचन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे, तर सरकारच्या वतीनं या वर्षभरात उद्योग वाढीसाठी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले? उद्योग वाढीचा अध्यास राज्य सरकारनं सुरुवातीपासून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये ही उद्योग वाढ झपाट्यानं व्हावी यासाठी जाणीवपूर्वक काही निर्णय घेतले, काही पावलं उचलली. मुख्य म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत आपल्याकडच्या उद्योगांसाठी असलेल्या सुविधा, सोयी, सवलती या कुठेही कमी पडता कामा नयेत यावर आम्ही लक्ष दिलं. परवाने पूर्वी जास्त घ्यावे लागत होते असं लक्षात आलं. ही परवान्यांची संख्या आम्ही कमी करायचं ठरवलं आणि 76 वरून आता 37 परवानग्यांवर येऊन ठेपलेलो आहोत. अजूनही ही परवानग्यांची संख्या 25 पर्यंत कमी करण्याचं आमचं धोरण आहे, प्रयत्न आहेत. याचबरोबरीनं अनेक असे आम्ही निर्णय घेतले की ज्याच्यामुळे उद्योग सुलभता येईल. एक म्हणजे इन्स्पेक्टर राज हे जे पूर्वी चालत होतं त्याला आम्ही तिलांजली दिलेली आहे. आता कुठल्याही कारखान्याच्या लोकांचं याच्यातून कुठेही असा त्रास होणार नाही किंवा त्यांचा छळ होणार नाही याच्याकडे आम्ही कटाक्षानं लक्ष दिलेलं आहे. इन्स्पेक्टर आणि एखादा कारखाना याचं नातं तयार होऊ नये यासाठी अगदी आयत्या वेळेला कुठला इन्स्पेक्टर कुठल्या कारखान्यावर जाणार ह्याचा निर्णय वरिष्ठ घेतात. त्याचबरोबर एकदा पाहणी झाल्यानंतर, इन्स्पेक्शन झाल्यानंतर 72 तासामध्ये त्या पाहणीचा अहवाल वेबसाईटवर अपलोड केला पाहिजे हा नियम करून दिलेला आहे. त्यामुळे त्याच्यात पारदर्शकता आता आलेली आहे. याचबरोबरीनं अशा आम्ही काही सवलती वाढवलेल्या आहेत की ज्याच्यामुळे आता उद्योगाचं विकास शुल्क आहे ते कमी केलेलं आहे. त्याचबरोबर वीज जोडणी जी उद्योगाला दिली जात होती त्यासाठी पूर्वी 67 दिवस लागायचे. ती दिवसांची मर्यादा आम्ही कमी करून 21 दिवसात उद्योगासाठी विजेची जोडणी देण्याचं आता धोरण केलेलं आहे. काही बांधकामांना लागणाऱ्या परवानग्या होत्या त्या सुद्धा जास्त दिवस खाणाऱ्या होत्या, त्या परवानग्यांची संख्या कमी आणली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी योग्य असं क्षेत्र आहे, योग्य केंद्र आहे हे उद्योगांना पटू लागल्यामुळे आपल्याकडची गुंतवणूक आता वाढायला लागलेली आहे आणि आमचा प्रयत्न पुढे सुद्धा तसाच राहणार आहे. गुंतवणुकी वाढावी यासाठी काय प्रयत्न केले गेले? गुंतवणूक वाढावी यासाठी आम्ही निरनिराळ्या उद्योगांशी संपर्क केलेला आहे. देशात आणि परदेशात त्यासाठी दौरे केलेले आहेत. जपान, जर्मनी, अमेरिका या ठिकाणच्या आमच्या दौऱ्यांना भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यामुळे फार मोठे उद्योग आता महाराष्ट्रात येत आहेत. जे पूर्वी काही वर्षांमध्ये थोडंसं रोडावलं होतं प्रमाण ते आता वाढीला लागलेलं आहे. एक मोठा उद्योग आला की त्याच्या छत्रछायेखाली अनेक छोटे उद्योग विकसित होतात.
त्यांना आधार मिळतो आणि त्यामुळे आपल्या इकडच्या छोट्या उद्योगांना ती एक संधी असते. त्यामुळे मोठे उद्योग आणि छोटे उद्योग असा एकत्रितपणानं उद्योग विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. अगदी अलीकडच्या काळात नावं घ्यायची म्हटलं तर जनरल मोटर्सनी 6,400 कोटी रुपयांची गुंतवणूक पुण्याजवळ करायचं ठरवलं. फॉक्सकॉन ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं करणारी सगळ्यात मोठी कंपनी, त्यांनी 35,000 कोटींची गुंतवणूक करायचं ठरवलंय. कोका कोला आहे, ब्लॅकस्टोन कंपनी आहे, आयकिया फर्निचर आहे, काही चॉकलेट कंपन्या आहेत. या सर्वांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे. याच्यामुळे गेल्या 6 महिन्यातच 75,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचे करार झाले. त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा हा होणार आहे की अनेक नोकऱ्या उपलब्ध होतील, अनेकांना रोजगाराची संधी महाराष्ट्रात मिळेल. आमच्यासाठी ती फार मोठी समाधानाची गोष्ट आहे. लघु आणि मध्यम उद्योगांच्या विकासासाठी काय धोरण राबवलं जाणार आहे? लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत ते वाढणं हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. केवळ मोठे उद्योग आले म्हणजे त्याच्यावर समाधान मानता येणार नाही. त्यांच्या आश्रयाने, त्यांच्या बरोबरीनं छोट्या उद्योगांना वाव मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या MIDCच्या उद्योग क्षेत्रामध्ये लघुउद्योगांना जास्त जागा देण्याचं ठरवलंय. त्यांना निरनिराळ्या सुविधा जशी वीज आहे, पाणी आहे आणि त्याचबरोबरीनं त्यांना लागणारं भांडवल हे सुद्धा तयार करून देण्याचं राज्य सरकारनं ठरवलंय. सिडबी नावाची केंद्र सरकारची लघुउद्योगांच्या विकासासाठी स्थापन झालेली बँक आहे. या बँकेने 200 कोटी रुपयांचं व्हेंचर कॅपिटल हे तयार करायचं ठरवलं. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा 75 कोटींचा वाटा आम्ही उचललाय. त्यामुळे आता लघुउद्योगांना भांडवलाअभावी वाट पाहत बसण्याची गरज नाही. त्यांना फार मोठा एक आधार त्याच्यातून मिळेल. लघुउद्योगांसाठी प्रशिक्षण देणं, त्यांच्या मार्केटिंगची सोय व्हावी आणि त्यांना कुशल मनुष्यबळ मिळावं यासाठी सुद्धा आम्ही काही उपाय केलेले आहेत. कुशल मनुष्यबळ आपण म्हणालात तर त्यासाठी काय नेमके प्रयत्न आहेत? हल्ली असं आहे, उद्योगामध्ये केवळ पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पूर्ण केलंय म्हणून नोकरी मिळण्यासारखी परिस्थिती नाही. तर उद्योजक आपल्याकडे येणाऱ्या उमेदवारांना कोणतं कौशल्य अवगत आहे ह्याची चाचपणी करतात आणि म्हणूनच त्यासाठी त्यांना कौशल्यपूर्ण अशा प्रकारचं ज्ञान मिळावं ह्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही कौशल्य विकास या नावाचं एक खातंच तयार केलेलं आहे. आपल्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. यांच्यात पूर्वापार जे कोर्सेस शिकवले जायचे अभ्यासक्रम, यांच्यापेक्षा आता आधुनिक अभ्यासक्रम तिथे शिकवले गेले पाहिजेत. यासाठी आम्ही काही पावलं उचलली आहेत. अनेक जे पुढारलेले उद्योग आहेत त्यांनाच आम्ही अशी विनंती केलेली आहे की तुम्ही याच्यातल्या काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घ्या आणि त्यामुळे त्यांनी अडॉप्ट केल्यामुळे तिथे नव्या प्रकारचे अभ्यासक्रम आता शिकवायला सुरुवात झालेली आहे आणि तिथे तयार होणारा तरुण, तिथे प्रशिक्षित होणारा आपला युवक हा निश्चितच नव्या उद्योगांमध्ये स्थान मिळवू शकेल आणि कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा आपला जो प्रयत्न आहे त्या दिशेने हे महत्वाचं पाऊल पडलंय. आपण MIDCचा उल्लेख केला तर MIDC सगळ्या ठिकाणी आहेत, पण पायाभूत सोयी सुविधांच्या अभावी अनेक ठिकाणी उद्योगांना मरगळ आली असं म्हटलं जाते. त्याबाबत काय सांगा? मरगळ वगैरे आलेली नाही. आमचं तर लक्ष चांगलं आहे की उद्योगांना कोणत्या गरजा आहेत. तर त्यांना जमीन पाहिजे, त्याचबरोबर त्यांना वीज आणि पाणी पाहिजे. ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यावर आमचा पहिला भर आहे. पण त्याचबरोबर त्यांना इतरही काही प्रोत्साहन मिळावीत यासाठी राज्य सरकारने प्रोत्साहनाची योजना जी तयार केलेली आहे ती आम्ही आणखी गतिमान केलेली आहे. होतंय असं की मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरं या ठिकाणी उद्योगांचा ओढा जास्त आहे, परंतु राज्य सरकार म्हणून आम्हाला राज्याचा समतोल औद्योगिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून दूरदूरचे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी उद्योगांनी यावं म्हणून आम्ही काही प्रोत्साहनं दिलेली आहेत. आपल्याकडे एक D+ झोन असतो किंवा वर्गीकरण केलेलं आहे. अतिशय उद्योगाच्या बाबतीत मागास जिल्हे कोणते तिथे जास्त प्रोत्साहनं द्यायची. त्या ठिकाणी करांमध्ये सवलत, त्यामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत, तिथे विजेच्या दरामध्ये सवलत, अशी काही आकर्षणं निर्माण करून विकेंद्रित अशा स्वरूपाचं जर औद्योगिकरण झालं तर आपल्या मागास भागांमध्ये सुद्धा रोजगार निर्माण होतील, उद्योग उभे राहतील. हा आमचा प्रयत्न आहे.
उद्योग क्षेत्राची सद्यस्थिती पाहता आता आपल्यासमोर कोणती आव्हानं आहेत असं वाटतं? आव्हानं निश्चित आहेत. एक म्हणजे प्रमुख आव्हान कुठल्याही सरकारसमोर हे असतं की बेरोजगारांना रोजगार देणं. आणि आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या ही लोकसंख्येमध्ये फार मोठी आहे. म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं जातं की 50% अधिक लोकसंख्येचं वय हे सुमारे 25 आहे. याचा अर्थ इतक्या मोठ्या संख्येनं असलेल्या या तरुणांना, त्यांच्या हातांना काम देणं ही जबाबदारी आता सरकारची आहे आणि त्यासाठीच उद्योग वाढ करायची. हे एक आव्हान आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे. दुसरं असं की उद्योगांचं विकेंद्रीकरण करतानाच आपल्या ज्या स्थानिक तिथल्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. स्थानिक कलाकौशल्य आहे तिकडे लक्ष द्यावं लागतं. आम्ही त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट ही संकल्पना घेतलेली आहे. सावंतवाडीसारख्या ठिकाणी काही लाकडाची खेळणी बनतात, त्यांना उत्तेजन देण्यासाठी तिकडे तसं क्लस्टर करता येईल. कोल्हापूरजवळ हुपरी या गावामध्ये चांदीच्या वस्तू बनवण्याची परंपरागत कला अवगत आहे, त्या ठिकाणी सिल्वर क्लस्टर करता येईल. विदर्भामध्ये बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी बांबूचं क्लस्टर. अशा वेगवेगळ्या स्थानिक तिथल्या कलाकुसरीला, तिथल्या गुणांना वाव देणारे अशी केंद्र निर्माण करणं हे सुद्धा आमच्या समोरचं एक ध्येय आहे. आणि त्याचबरोबर आता इतर राज्य स्पर्धा करायला लागलेली आहेत. पूर्वी असं होतं की उद्योगधंदे म्हटले की भारतामध्ये फक्त महाराष्ट्राचंच नाव घेतलं जायचं. आता परिस्थिती थोडी बदलली. इतर राज्यांनी सुद्धा या स्पर्धेत उडी घेतली आहे. अर्थात मी स्वतः या स्पर्धेचं स्वागत करतो. अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे आम्ही सुद्धा सतर्क राहतो. आम्हाला सुद्धा स्पर्धेची जाणीव होते आणि अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर हे पटतं. आणि त्या दृष्टीने सुद्धा जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, इथे असलेले उद्योग टिकून राहावेत, यासाठी जबाबदारीने काम करण्याचे आम्ही अनेक अशी धोरणं तयार केलेली आहेत. माहिती तंत्रज्ञान हे क्षेत्र खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये रोजगार मोठ्या संख्येनं मिळतो. ह्या माहिती तंत्रज्ञानाचं आम्ही नवीन धोरण जे आताच जाहीर केलं त्याला चांगला प्रतिसाद मिळावा. आणि बंगलोर असेल, गुडगाव असेल, हैदराबाद असेल अशी जी केंद्र माहिती तंत्रज्ञानात आपल्याशी स्पर्धा करू लागली, त्यांच्या तुलनेत आता महाराष्ट्र हे एक गुंतवणुकीचं आकर्षक केंद्र तयार होतंय, याच्याबद्दल मला विश्वास आहे. आपण आता परंपरागत उद्योगांविषयी बोलत होता, तर यंत्रमागांसाठी काही केलं जाणार आहे का? बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये यंत्रमाग, त्याचबरोबर हातमाग हा उद्योग चांगल्या प्रमाणामध्ये आहे, परंतु त्याला अधिक उत्तेजन देण्याची गरज आहे. आणि म्हणून राज्य सरकारचं जे खरेदी धोरण आम्ही तयार केले त्याच्यामध्ये यंत्रमागावर आणि हातमागांवर तयार झालेल्या वस्तूंसाठी, उत्पादनांसाठी, वस्त्रांसाठी आम्ही खरेदीमध्ये वाटा राखून ठेवलेला आहे. मग त्यांना एक प्रकारचा आधार मिळेल आणि ह्या आरक्षणाचा फायदा त्यांना होईल. शिवाय आपल्याकडे कापूस मोठ्या प्रमाणात तयार होतो, परंतु हा सगळा कापूस राज्याबाहेर जातो, परदेशात जातो, कारण आपल्याकडे तेवढे उद्योग नाही उभे राहिले. म्हणून आम्ही आता 12 टेक्स्टाईल पार्क्स महाराष्ट्रात उभारायचं ठरवलेलं आहे. त्याच्यातला एक वस्त्रोद्योग अमरावतीजवळ नांदगाव पेठ येथे सुरू झालेला आहे आणि तिथे 11 जवळजवळ निरनिराळे उद्योग येत आहेत. एक फार मोठी चालना त्यामुळं मिळेल. आणि ह्या धोरणाचं वैशिष्ट्य असं की जिथे कापूस उत्पादन होतं, पिकतो कापूस, त्याच भागामध्ये हे वस्त्रोद्योगाचे कारखाने उभे करायचे. नाहीतर आपल्याकडे होतं असं की कापूस पिकतोय विदर्भात, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्र, आणि कापसावर आधारित जे वस्त्रोद्योग आहेत ते मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, जवळच्या परिसरामध्ये असतील, परंतु कापूस उत्पादक क्षेत्रापासून लांब. ही धोरणातली विसंगती दूर करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात नवीन 12 टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचं आम्ही ठरवलंय. आपण मगाशी लघु आणि मध्यम उद्योगांबद्दल बोलत होतात, तर त्यांना बाजारपेठ मिळावी यासाठी काय प्रयत्न केले जाणार? बाजारपेठ ही निश्चितच एक फार मोठी गोष्ट असते उद्योगांसाठी. आणि म्हणून आम्ही अशा उद्योगांच्या समूहांसाठी काही बाजारपेठा कशा मिळतील याच्यावर खास भर दिलेला आहे. त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतो आहोत. अनेक अशा छोट्या छोट्या उद्योगांच्या ज्या वस्तू आहेत त्यांनी तयार केलेल्या, त्यांना विशिष्ट बाजारपेठ मिळावी
यासाठी काही केंद्र विकसित करायचं आम्ही ठरवलेलं आहे. अर्थातच स्पर्धेला मोठं तोंड द्यावं लागतं. ती उद्योगांनी सुद्धा ती तयारी ठेवली पाहिजे आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त गुणवत्ता कशी येईल याच्यावर त्यांनी भर दिला पाहिजे. परंतु मार्केटिंगसाठी सामायिक अशा प्रकारचं व्यासपीठ तयार व्हावं, त्यांना मदत मिळावी, अशा प्रकारची एक लघुउद्योग विकास संस्था स्थापन करण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. एखादं काही असं कुठलं काम आहे का की आपण वर्षभरात ते करायचं ठरवलं होतं पण प्रत्यक्ष झालं नाही, किंवा पुढील 4 वर्षाची काय ध्येय धोरण असतील? निश्चितच वर्षभरामध्ये आम्हाला जेवढी संधी मिळाली त्याचा पुरेपूर उपयोग करून केवळ या 6 महिन्यामध्ये 75,000 कोटींची गुंतवणूक आणि काही लाख लोकांच्या रोजगाराची आम्ही तजवीज केलेली आहे. पुढच्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 लाख कोटींची गुंतवणूक आली पाहिजे, हे आमचं ध्येय आहे. आणि हे ध्येय कशासाठी? केवळ भरभराटीसाठी नाही, तर त्या योगानं 10 लाख तरुणांना रोजगार, नव्याने नोकऱ्या मिळतील, अशा प्रकारचं ही उद्योगवाढ आम्हाला अपेक्षित आहे. हे करताना विकेंद्रीकरण, राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्योग जावेत अशा प्रकारची प्रोत्साहन त्यांना देणं, सुविधा देणं, हेही आमचं प्रमुख ध्येय आहे. ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्राचा जो भारतामध्ये उद्योग क्षेत्रात पहिला क्रमांक आहे तो अधिक मजबूत होईल आणि ही उद्योग वाढ आहे ही झपाट्यानं आपण पुढे नेऊ असा मला विश्वास आहे. कुठल्या क्षेत्रांकडे लक्ष देण्याचा विचार आहे या काळामध्ये? अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकारनं संरक्षण क्षेत्र हे खाजगी उद्योगांना खुलं केलेलं आहे. हे एक नवदालन आहे. आतापर्यंत आपल्याला लागणारी शस्त्रास्त्र, दारुगोळा किंवा हवाई दलाला लागणारी विमानं, हेलिकॉप्टर्स ही सर्व आपण आयातच करतो. परंतु आता हे क्षेत्र खुलं झाल्यामुळे ह्याचे कारखाने ठिकठिकाणी उभे राहतील. हे कारखाने जास्तीत जास्त महाराष्ट्रात सुरू व्हावेत हा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नांना उद्योगपतींनी आता दाद दिली आहे. त्यामुळेच रिलायन्स समूहानं नागपूर जवळच्या मिहान इथं 6,500 कोटींचा हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमानं बनवण्याचा कारखाना सुरू करण्याचा करार आमच्याशी केला. त्याचबरोबर कल्याणी उद्योग समूहानं जेजुरी इंडस्ट्रियल इस्टेट इथे तोफा बनवण्याचा कारखाना स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे एक नवदालन येते. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठा वाव आहे. का आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू आपण आयात करतो आणि वापरतो, परंतु महाराष्ट्रामध्ये याचं उत्पादन व्हावं, आम्हाला चांगले संकेत मिळालेले आहेत, चांगला कौल मिळालेला आहे. फॉक्सकॉन सारखी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकाची असलेली कंपनी, तिने महाराष्ट्राची निवड केली आणि 35,000 कोटींची गुंतवणूक करून तळेगाव, खोपोली अशा विविध भागांमध्ये त्यांचे कारखाने सुरू करण्यासाठी करारच केलेला आहे. त्यामुळे जवळजवळ 50,000 तरुणांना हे क्षेत्र खुलं होईल, नोकऱ्या मिळतील, वाव मिळेल. अशी अनेक दालनं येत आहेत, खुली होत आहेत आणि ह्या दालनांमधून महाराष्ट्राचा विकास फार झपाट्याने आपण पुढे नेऊ शकू याची खात्री बाळगायला हरकत नाही. जसे उद्योग येतात तसं मग प्रदूषणही वाढेल असं म्हटलं जातं, तर त्या दृष्टीने काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? उद्योग येताना निसर्गाचा कुठे बळी जाऊ नये याची खबरदारी घ्यावीच लागेल आणि ती आम्ही पुरेपूर घेत आहोत. कुठेही प्रदूषण वाढणार नाही. पाण्याचं असेल, वायूचं असेल, याच्यावर बंधनच आली पाहिजेत. याबद्दल आम्ही ठाम आहोत आणि उद्योगांवर तशा दृष्टीनं नियंत्रण करणारे नियम आम्ही केलेले आहेत की उद्योग तर आला पाहिजे, परंतु त्याच्या प्रदूषणाचा त्रास समाजाला झाला नाही पाहिजे. आपलं पाणी आणि आपली हवा ही शुद्धच राहिली पाहिजे, याच्यावर आमचा कटाक्ष आहे. आपल्या सर्व पुढच्या योजनांना अनेक अनेक शुभेच्छा आणि महाराष्ट्राची भरभराट अतिशय वेगानं होत राहील अशी आपण आशा करूया. या निमित्तानं चर्चा करण्यासाठी आपण इथे आलात, मनपूर्वक आभार. राज्य सरकारनं कोल्हापूरला वर्षभरात टोलमुक्त केलं. आघाडी सरकारला जे 15 वर्षात शक्य झालं नाही असे निर्णय आम्ही केवळ 1 वर्षात घेतले असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरकरांना मतदानाचं आवाहन केलं. कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच असावं अशी शिफारस माजी मुख्य न्यायाधीशांनी केली होती, मात्र आधीच्या सरकारनं ती अंमलात आणली नाही. या मागणीचा आम्ही पाठपुरावा केला आहे आणि लवकरच याविषयी निर्णय होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापूरला सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासारखं सक्षम नेतृत्व लाभलं आहे. ते कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवतील असं आश्वासन त्यांनी दिलं.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या 27 गावांचा प्रश्न शिवसेना सोडवू शकेल, कारण शिवसेना हा बिल्डरांचा नाही तर भूमिपुत्रांचा पक्ष आहे, असं प्रतिपादन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं. डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. भाजपा स्मार्ट सिटीचं पोकळ स्वप्न दाखवत आहे. याउलट शिवसेनेचा वचननामा कल्याण डोंबिवलीतल्या प्रश्नांचा बारकाईनं विचार करून तयार करण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाला आता केवळ बारामतीची आठवण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेशी बांधिलकी असणाऱ्या मतदारांनी पुन्हा एकदा सेनेला निवडून द्यावं, असं भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महर्षी वाल्मिकींचे विचार समाजाला नेहमीच प्रेरित करत राहतील, असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राज्यातही ठिकठिकाणी वाल्मिकी जयंती साजरी होत आहे. धुळ्यात आज वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून रॅली काढण्यात आली. धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुणे, अकोला आणि इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाल्मिकी जयंतीनिमित्तानं अकोल्यात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात वाल्मिकी समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी वाल्मिकी समाजाची रॅली निघाली. पुणे जिल्ह्यात वाल्हे इथंही वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी झाली. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आणि कोळी समाज संघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात अनंत तरे यांनी कोळी समाजाच्या विविध मागण्या शिवतारे यांच्यासमोर मांडल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते. सिंगापूर इथं सुरू असलेल्या WTA स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिसनं पहिल्या सामन्यात 6-4, 6-2 असा विजय मिळवला आहे. त्यांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला. गेल्या वर्षभरात सानिया मार्टिना या जोडीनं 8 स्पर्धा जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. हवामान. कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 36 तासात कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान उच्च सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 25. नागपूर 33 आणि 22. पुणे 33 आणि 21. औरंगाबाद 33 आणि 21. नाशिक 31 आणि 21. कोल्हापूर 32 आणि 20. रत्नागिरी 35 आणि 22. सोलापूर 35 आणि 22. अमरावती 32 आणि 21. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्राप्तिकर कायदे सुकर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मुद्द्यावर भारत आफ्रिका परिषदेत भारताचा भर. राजद्रोहाबद्दलचं परिपत्रक मागे घेतल्याची राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती. मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास देणार, दिवाकर रावते यांची घोषणा. आतापर्यंत देशभरातून 80,000हून अधिक मेट्रिक टन डाळ जप्त साठा आठवडाभरात किरकोळ बाजारात येणार. कोल्हापूरकरांचे महत्त्वाचे प्रश्न त्वरेनं सोडवू, मुख्यमंत्र्यांची प्रचार सभेत ग्वाही. आणि शिवसेना हा भूमिपुत्रांचा पक्ष असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांचं डोंबिवलीकरांना भावनिक आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.